मागणी सरकारकडे करावी लागत असते. आणि म्हणून आपण एक लक्षात ठेवा की ज्या दिवशी सरकारने त्यांना सुद्धा स्पष्ट सांगितलं की आम्ही तुम्हाला आरक्षण देऊ, पण स्वतंत्र आरक्षण देऊ, ओबीसीतनं आरक्षण देणार नाही, त्या दिवशी मग त्यांनी आपली भूमिका बदलवली. मग भूमिका बदलवून सांगितली की आता सरसकट सर्व मराठ्यांना कुणब्यांचे प्रमाणपत्र द्या. सरकारने सांगितलं ते आम्ही देऊ शकत नाही. मग त्यांनी सांगितलं की ज्याच्या नोंदी सापडल्या त्याच्या सगळ्या सोयऱ्यामध्ये म्हणजे पत्नीकडले नातेवाईक त्यांनाही द्या. सरकारने ते सुद्धा स्पष्ट केलं की पत्नीकडल्या नातेवाईकाला आम्हाला सर्टिफिकेट देता येत नाही. काय म्हणजे आपल्याकडे जी एवढ्या दिवसाची पद्धत आहे, वडिलाची, आजोबाची, पणजोबाची जी जात असेल तीच इतर नातेवाईकांना लागते. माझ्या आईकडल्या मामाची किंवा त्या आजोबाची किंवा त्या मावशीची जात आम्हाला लागत नाही. सरकारने ते सुद्धा स्पष्ट केलेलं आहे. परंतु तेच आणि लोकांना कसं, आता तुमच्याकडे लोकांना किती दिशाभूल करतात ते तुम्ही लक्षात घ्या. आता सर्व मीडिया या ठिकाणी 56 लाख नोंदी सापडल्या आणि 56 लाख मल्टिप्लाइड बाय 50 आणि 100 असा आकडा सांगतात सर्व लोकांसमोर. एवढ्या लोकांचं भलं कर. अरे माझ्या बापवा, ह्या 56 लाख नोंदी केव्हाच्या आहे? 1948 ते 1967च्या कालावधीतल्या. आता ज्याच्या 67च्या पूर्वीच्या नोंदी, तो एकतरी माणूस असा जिवंत आहे का ज्याने ओबीसीचं प्रमाणपत्र घेतलं नाही, व्हॅलिडिटी काढली नाही? ह्या जुन्याच नोंदी आहे. मी दाव्याने सांगतो की याच्यात नवीन नोंदी 0.5% सुद्धा नाही. 0.5%. मी हे दाव्याने सांगतो. नाही त्यांनी दाव्याने सांगा की ह्या नोंदी या नव्याने सापडलेल्या आहेत. ह्या एकूण नोंदी, आणि त्याच्यामध्ये रिपिटेशन खूप आहे, कारण 13 प्रकारचे कागद शोधून राहिले. आता 13 प्रकारचे कागद, माझं नाव